झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती. संध्याकाळपर्यंत नावावर शिक्कामोर्तब होणार. फडणवीस जर मुख्यमंत्री होत असतील तर स्वागतार्ह बाब. आमची भूमिका महायुतीच्या बाजूनं. मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं नाव निश्चितीवर अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत असतील तर आम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही, आम्हाला आनंदच आहे. अनिल पाटलांची प्रतिक्रिया. फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं अशी भाजपा आमदारांसह कार्यकर्त्यांची इच्छा, मात्र अंतिम निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेणार. आशिष देशमुखांची मुख्यमंत्रीपदावर प्रतिक्रिया. सागर बंगल्यावर नेते आणि आमदारांच्या भेटीगाठी वाढल्या. शिवेंद्रराजे भोसले, रवी राणा, राम सातपुते, किशोर जोरगेवार, संभाजी पाटील निलंगेकर, रमेश अप्पा कराड आणि दादा गटाचे अनिल पाटील दाखल. मुख्यमंत्रीपदाच्या 2 फॉर्म्युल्यावर महायुतीच्या बैठकीमध्ये चर्चा. सीएम पदाच्या 2.5 वर्ष आणि 2-2-1 अशा फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची माहिती. मुख्यमंत्रीपदाचा काही फॉर्म्युला ठरला नाही. तिन्ही नेते बसून मुख्यमंत्रीपदावर चर्चा करू. सीएम पदाच्या फॉर्म्युल्याच्या चर्चांवर अजित पवारांची प्रतिक्रिया. तर 27 तारखेच्या आज सरकार स्थापन झालं पाहिजे असं काही नाही, दादांचं विधान. मुख्यमंत्रीपदासाठीच्या 2-2-1च्या फॉर्म्युल्यावर कोणतीही चर्चा नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरेंची माहिती. मुख्यमंत्रीपदासाठी 2-2-1चा फॉर्म्युला शक्य नाही. मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्यावर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. सुरुवातीच्या पहिल्या वर्षी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपदावर कायम ठेवलं जाईल. त्यानंतर 4 वर्ष भाजपकडे मुख्यमंत्रीपद जाईल. जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया. अजित पवारांना मुख्यमंत्री बनवावं अशी आमची इच्छा, तर मी 4थ्यांदा जिंकलो, मला मंत्री करा. नरहरी झिरवाळांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री व्हावं. शिवसेना आमदारांच्या बैठकीमध्ये सूर. आमदारांच्या मागणीनंतर काम सुरू असल्याचं शिंदेंचं सूचक उत्तर. महायुती सरकारनं अनेक कलाकारांचे प्रश्न सोडवले. सांस्कृतिक मंत्रिपद आपल्याकडे घ्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाची अजित पवारांकडे मागणी. महायुती सरकारमध्ये बावनकुळे महाजन संभाव्य मंत्री असणार. महायुती सरकारमधील संभाव्य मंत्र्यांची नावं समोर. शेलार, मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण संभाव्य मंत्री असणार. सूत्रांची माहिती. पुणे जिल्ह्याला किती मंत्रिपद मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष. चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे पाटील पूर्वीच्या सरकारमध्ये मंत्री, तर राहुल कुल, महेश लांडगे, माधुरी मिसाळ, विजय शिवतारे यांच्या नावाचीही चर्चा. नव्या सरकारमध्ये सोलापूर जिल्ह्याला 2 मंत्रिपदाची अपेक्षा. मागील 5 वर्षात जिल्ह्याला एकही मंत्रिपद न मिळाल्यामुळे सोलापूरकर नाराज. भाजपच्या 2 आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता. मुख्यमंत्रीपदासाठी महायुतीमध्ये फडणवीसांना वाढता पाठिंबा. रत्नाकर गुट्टे, विनय कोरे, अशोकराव माने, रवी राणा, शिवाजी पाटलांचा पाठिंबा. 5 आमदारांच्या पाठिंब्यामुळे भाजपची संख्या 137 वर. सीएम म्हणून फडणवीसांच्या नावाला पसंती. देवाभाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी जनतेची इच्छा. भाजपचे नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकलेंची प्रतिक्रिया. प्रीती संगम इथे रोहित पवार आणि अजित पवार यांची भेट. तर काकांचं दर्शन घे म्हणत डहाण्या थोडक्यात बचावलास. माझी सभा झाली असती तर काय झालं असतं, अजितदादांचं मिश्किल वक्तव्य. रोहित पवार मस्तीमध्ये आणि खोटं बोलत आहेत. मतदारसंघात येऊ नका अशी काकांना पाय धरून विनंती केली होती. मिटकरींची प्रतिक्रिया. अजितदादांची सभा झाली असती तर काही प्रमाणात वर खाली झालं असतं. तर विचारात भिन्नता, मात्र ते माझे काका आहेत. आपली संस्कृती असल्यानं पाया पडलो. अजितदादांसोबतच्या भेटीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया. कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो. माझा पराभव हा नियोजित कट होता. अजित पवार कटामध्ये सहभागी असल्याचा राम शिंदेंचा आरोप. माझ्या विरोधात पवार कुटुंबामध्ये करार. निकाल कार्यकर्त्यांच्या पचिनी पडत नव्हता. राम शिंदे यांची टीका. तर निवडणूक आयोगावरही राम शिंदेंकडून शंका व्यक्त. टायमिंग जुळलं नाही तर माझी आणि साहेबांची भेट झाली असती. मी देखील त्यांच्या पाया पडलो असतो. प्रीती संगम इथे भेट न झाल्यानं अजित पवार यांची प्रतिक्रिया. नाना पटोलेंची प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी. सूत्रांची माहिती. दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठं अपयश मिळाल्यानं राजीनाम्याची तयारी. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.